ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, श्रावणच्या पवित्र मासामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जाते. त्यातीलच पहिला सण म्हणजेच नागपंचमीचा सण होय. मित्रांनो, नागपंचमीच्या सणाला शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी नागदेवतेचे पूजन केले जाते. मित्रांनो, शास्त्रानुसार मानले जाते की नागराज वासुकी या पृथ्वीचे मूळ आधार आहेत. भगवान शिव यांच्या गळ्यात विराजित आहेत. त्यामुळे शास्त्रामध्ये नागपूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी सौभाग्यासाठी, आपल्या भावाच्या, आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी नागपंचमीचे व्रत केले जाते. तसेच नागदेवतेला रुद्राभिषेक घालतात. आज आपण या नागपंचमीच्या दिवशी पूजाविधी कशी करावी, त्याचा मुहूर्त काय असणार आहे, त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 17 ऑगस्ट सोमवार रोजी नागपंचमी आलेली आहे. या दिवशीचं श्रावण सोमवारचा देखील शुभयोग जुळून आलेला आहे. तर मग जाणून घेऊया की याची तिथी नेमकी कधी प्रारंभ होते. तर पंचमी तिथी प्रारंभ होते 16 ऑगस्टच्या सायंकाळी 4:52 आणि पंचमी तिथी समाप्त होते 17 ऑगस्टच्या सायंकाळी 5 वाजता ती समाप्त होत आहे. आणि जो नागपंचमीचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळचा मुहूर्त आहे, सकाळी 5:51 ते 8:29 आणि दुपारचा जो अभिजित मुहूर्त आहे तो सकाळी 11:59 ते दुपारी 12:51 हा योग असणार आहे. नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा एक दुर्लभ योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. या निमित्ताने आपण भगवान शिव व नागदेवतेचे पूजन हे अवश्य करायचं आहे. मित्रांनो, नागपंचमीला प्रामुख्याने 8 नागांचे पूजन केले जाते. त्यामध्ये अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख, याचबरोबर सर्पदेवी, वासुकीची बहीण मनसादेवी आणि तिचा मुलगा आस्तिक मुनी याचेही पूजन या दिवशी केलं जातं. नागपंचमी व्रत करताना हे व्रत चतुर्थी दिवसापासूनच आपण प्रारंभ करायचा आहे. चतुर्थीच्या दिवशी एक वेळी अन्नग्रहण करायचं आणि नागपंचमीच्या दिवशी उपवास करून संध्याकाळी ते व्रत सोडलं तरी देखील चालणार आहे. आता याची पूजाविधी कशी करायची ते पाहूया. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं, आपले घरांगण स्वच्छ करायचं आहे आणि आपली जी सकाळची नित्यपूजा आहे त्या ठिकाणी चौरंग ठेवायचा आहे. त्यावर आपण लाल वस्त्र ठेवायचं आहे. त्यावर भगवान शिव पार्वती तसेच नागाचे चित्र असलेली किंवा मूर्ती ठेवली तरी देखील चालणार आहे. मूर्ती नसेल तर आपण चित्र ठेवलं तरी देखील चालणार आहे. त्यावर गंगाजल शिंपडायचं आहे, अभिषेक घालायचा आहे, नमस्कार करून आवाहन करायचं आहे की आपण आमच्या घरी यावं, आमच्या या पूजेचा स्वीकार करावा. सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करायचा आहे आणि त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांना वस्त्र अर्पण करायचे आहेत, हळद कुंकू लावायचं आहे. पार्वती मातेला, भगवान शिव यांना भस्म अर्पण करायचं आहे. तसेच यज्ञोपवीत अर्पण करायचं आहे. पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. पंचोपचार पूजन आपण संपन्न करायचं आहे. आणि पूजन झाल्यावर आपण नैवेद्य म्हणून कच्चे दूध, तूप, साखर एकत्र करून नागदेवतेला ते ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचं आहे. सर्वे नागा प्रयंतामे ये किंचित पृथ्वी तले ये च हे मरे चेष्टा येंतरे देवी संस्थिता येन देशो महाभागा ये सरस्वती गामिना ये च वापेतगेषु ते सर्वेषु वै नमः. नंतर आपण सहकुटुंब हात जोडून प्रार्थना करायची, आपल्या घरकुटुंबाच्या रक्षणाची प्रार्थना करायची आहे. त्यानंतर नागपंचमीची कथा श्रवण करायची आहे, नागदेवचीची आरती करायची, भगवान शिवची आरती करायची आहे आणि संध्याकाळी देखील याचप्रमाणे आपण पूजन करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी आपण हे व्रत सोडलं तरी देखील चालणार आहे. नागपूजनामुळे मानले जाते की कुटुंब रक्षणाबरोबरच कुंडलीतील कालसर्प दोषातून देखील मुक्ती मिळते. तसेच या नागपंचमीच्या दिवशी परंपरेनुसार काही नियम पाळले जातात. त्यामध्ये काही चिरायचं नाही, काही कापायचं नाही. त्यानंतर चुलीवर तवा ठेवू नये, तळू नये. तसेच या दिवशी नांगर चालू नये, अशा प्रकारची मान्यता या नागपंचमीची आहे. तर अशा पद्धतीने आपण नागपंचमीची पूजाविधी व्रत संपन्न करायची आहे. आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.